राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय। विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान आज मुंबई उपनगरासह 13 जिल्ह्यांना आयएमडी कडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यासह नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याशिवाय ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे। दरम्यान विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट लागू करण्यात आलेला असून वादळी वाऱ्यांमुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। गेले 2 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपून काढले। मागच्या 12 तासांमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा लोणी मार्गावरील कुट्टी नदी पुलावरून कार वाहून गेल्यानं आईसह 2 मुलींचा मृत्यू झालाय, तर भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण वाहून गेल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। विदर्भात पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असून अलर्ट जारी करण्यात आलाय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।